मिशन कोल्हापूर महानगरपालिका पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्या प्रसंगी महानगरपालिकेची पूर्ण जबाबदारी स्वीकारणारे तसेच कोल्हापूर शहराचे आमदार राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब यांच्या नेतृत्वाखाली व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आंबेडकर साहेब आणि महायुतीच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढवायचं आमदार साहेब परवा तुम्ही आम्हाला सूचना दिल्या आहेत. माझं वारंवार असं म्हणणं आहे, महायुतीच्या माध्यमातून लढत असताना गेल्या 10-15 वर्षाचा या महानगरपालिकेतला जो आमचा अनुभव आहे, जरी महायुती केली त्याचा धर्म पाळण्याची जबाबदारी ती महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांची जबाबदारी आहे आणि पाळली जात नाही हे मी वारंवार सांगत असते. ती पाळली तर आपल्या सामान्य माणसांना, आपण शिवसैनिकांना जो न्याय देण्याचा तुम्ही प्रयत्न करताय त्यामध्ये आपण कुठेही अडचण येणार नाही हे मला सांगायचं आहे. महानगरपालिकेमध्ये मी असतील, आमचे भाऊ सुनील कदम महापौर साहेब असतील, यांनी आता शिवसेनेमध्ये परवा झालेल्या विधानसभेच्या वेळी आम्ही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये परवा दक्षिणचे आमचे मित्र सारंग देशमुख साहेबांना, आमदार साहेबांनी त्यांचा पण प्रवेश करून घेतला. आणि महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची कधी आपली डायरेक्ट सत्ता आलेली नव्हती. शहराचा आमदार होतो, बरेच वर्षाचा इतिहास बघितला. कोल्हापूरचा हॅट्रिक हॅट्रिक आमदार म्हणून आदरणीय राजेश क्षीरसागर साहेबांनी तीन वेळा आमदार होऊन हॅट्रिक केली. त्यावेळी आपल्याला खरोखर चांगले दिवस झाले. बरेच जण म्हणत होते की हॅट्रिक झालेले नाही, 2 वेळा निवडून आले, तिसऱ्यांदा येत नाही. पण साहेबांनी हॅट्रिक करून दाखवली. त्या सगळ्यांच्या मध्ये ह्या सगळ्या समोर बसलेल्या प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा मोठा वाटा आहे. आता महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, पंचायत समिती असेल, या निवडणुका आल्यानंतर शिवसैनिकांना न्याय द्यावा, त्यांना न्याय मिळावा. ज्या शिवसैनिकांनी काम केलेलं आहे त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे. त्याचबरोबर महायुतीमध्ये आपण काम करत असताना 3 पक्ष असल्यामुळं आपल्याला जागा पण थोड्या कमी मिळणार आहेत. जवळजवळ 200 लोकांनी आपल्याकडे उमेदवार मागितलेले आहे, पण अंदाजे 30 ते 35 लोकांनाच आपण न्याय देऊ शकणार आहे. भारतीय जनता पार्टीची पण तीच अवस्था आहे. मी बरेच वेळा राष्ट्रवादीबरोबर आपल्या मित्र पक्षाबरोबर बोलणं चुकीचं आहे, पण राष्ट्रवादी बरोबर आपण काम करत असताना प्रत्येक पक्षाचे काही सक्षम उमेदवार जेवढे आहेत त्यांची यादी तुम्ही बसून प्रमुख नेत्यांनी त्या यादीवरती अभ्यास करून त्यांच्या वाटणीला शिटा द्याव्यात, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. येणाऱ्या भविष्य काळामध्ये महायुतीच्या ज्या प्रमुख शिवसैनिकांना न्याय देण्याचं तुम्ही जे काही आमच्यावर जबाबदारी द्याल, आता आमच्या वहिनी तिथं होत्या, तिथं मी शिवसैनिकमधनं वहिनींना उभा करणार नाही. कदमवाडी मतदारसंघामधून मी स्वतः होतो, त्या ठिकाणी आमचे स्वरूप कदम आता उभारतात. या सगळ्यांना आपण जो महायुतीच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी आम्ही जो शिवसेनेमध्ये ताराणी आघाडीच्या माध्यमातून ज्या लोकांना आम्ही घेऊन प्रवेश केलेला आहे त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे. त्याचबरोबर न्याय मिळत असताना जी सगळी नावं आहेत ती आता सर्वेला गेलेली आहेत. कारण भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ आहे, आम्हाला मान्य आहे, त्यांचे उमेदवार सर्वेला द्या. आपल्या शिवसेनेमध्ये आलेल्या लोकांची नावं सर्वेला द्या. आणि प्रमुखतः राष्ट्रवादी ना आता जे त्यांची मागणी चालू आहे त्यांची पण जी काही नावं आहेत ती पण सर्वेला द्या. त्यानंतर आपण जे काही प्रमुख नेते मंडळी बसून निर्णय घेतला त्या निर्णयाबद्दल आम्ही सगळी काम करू, एवढी ज्या कार्यक्रमाने तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209 76 13 53. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.